सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी रद्द करा अशी मागणी काँग्रेस निवडणूक आयोगाकडे केलेली आहे। खोटी आणि प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी आहे। काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी राजू सोनवणे आता आपल्या सोबत आहे। राजू, पाहतोय आपण भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचं काल सभेमधलं भाषण जे होतं त्या भाषणावरती जे आहे ते काँग्रेसने आक्षेप घेतलेला आहे, कारण काँग्रेसवरती काही जे आहे ती टिप्पणी केलेली होती। ही टिप्पणी जी आहे वादग्रस्त ठरलेली होती आणि या संदर्भामध्ये आता काँग्रेसकडून म्हणजे अतुल लोंढे जे मुख्य प्रवक्ते आहेत त्यांनी निवडणूक आयोगांना पत्र लिहून जे आहे ते कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। त्यांची उमेदवारी रद्द करावा अशा प्रकारची जी आहे ती मागणी केलेली होती, कारण सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर सभेमध्ये भाषण करताना जे काही शब्द वापरलेले आहेत ते प्रक्षोभक आणि वादग्रस्त आहेत। त्यामुळे कुठेतरी ही कारवाई करावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती निवडणूक आयोगाकडे केलेली आहे। याच्या आधी सुद्धा काँग्रेसकडून 3 ते 4 ज्या आहे त्या तक्रारी दाखल केलेल्या होत्या, मात्र त्यावरती अद्यापर्यंत कुठल्या प्रकारची कारवाई जी आहे ती निवडणूक आयोगाकडून अद्यापर्यंत झालेली नाही। त्यामुळे आता सुधीर मुनगंटीवार यांच्याबद्दल जो काही आक्षेप घेतलेला आहे त्यावरती पुढे निवडणूक आयोग काही कारवाई करतोय का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील। ठीक आहे राजू, धन्यवाद या माहितीबद्दल। काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।